ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अशोक मोहिते मारहाण प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। वैजनाथ बांगर, अभिषेक सानपला कर्नाटकातून अटक करण्यात आली। धारूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या बातम्या मोबाईलमध्ये का पाहतो या कारणातून त्याला मारहाण करण्यात आली होती। आणि या प्रकरणात दोघा जणांना कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आले। वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे ते दोघं असण्याची शक्यता आहे। खात्रीलायक सूत्रांकडून याबद्दलची माहिती आपल्याला मिळाली आहे। धारूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या मोबाईलमध्ये का पाहतो म्हणून ही मारहाण करण्यात आली होती। जखमी अशोक मोहितेवर लातूर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यामुळे अखेर वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपला अटक करण्यात आल्याचं आपण बघतोय। या दोघांनीच मारहाण केलेली होती। अशोक मोहितेला ही मारहाण त्यांनी केलेली होती। वाल्मिक कराड यांच्या संदर्भातल्या बातम्या मोबाईलमध्ये का पाहतो या कारणावरून त्यांनी जबर मारहाण केली। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर आहेत। काय माहिती सुरेश? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील व्हिडिओ आणि वाल्मिक कराड यांच्या संदर्भातील बातम्या का पाहतो असं म्हणून धारूरमध्ये दोन तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली होती। यामध्ये जो तरुण आहे तो गंभीर जखमी आहे। अशोक मोहिते असं नाव आहे। त्याच्यावरती लातूर या ठिकाणी उपचार सुरू आहे। मात्र मारहाण केल्यानंतर अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर हे दोन जे आरोपी आहेत तसं तर 19 आणि 21 वर्ष वय आहे यांचं मात्र गंभीर गुन्ह्यामध्ये आणि विशेषतः ज्या पद्धतीने मारहाण केली सध्या लातूरमध्ये अशोक मोहिते यांच्यावर उपचार सुरू आहे आणि कर्नाटक पर्यंत पळून गेलेले होते। बीड पोलिसांची जवळपास 5 पथकं त्यांच्या तपासासाठी रवाना करण्यात आली होती आणि त्यांना अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे। कर्नाटकमधून आता या आरोपींना बीडच्या धारूर पोलीस स्टेशनमध्ये आणलं जाणार आहे। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ज्या पद्धतीने बीडमध्ये क्राईमचे प्रकार घडत होते आणि तात्काळ पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केल्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं कशामुळे मारहाण केली होती हे देखील सत्य बाहेर येणार आहे। धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल।